मॅच डीजे थांबायचंय. असीम पटेल तर निश्चितच या ठिकाणी आजरला शूज द्यायचा आहे आपण, कारण त्याचा शूट फाटला या ठिकाणी बघतोय आपण. मात्र निश्चितच या चला शूज द्यायचा लवकरात लवकर. हॅलो या आत थँक्यू डिझाय. बघा ज्यांचं नाव गाजतोय विभागामध्ये निश्चितच फार मोठे व्यक्ती आहेत, त्यांचं तेवढंच आयोजन. मात्र येणाऱ्या हे तारीख असेल रायगडमध्ये सर्वात मोठी स्पर्धा निश्चितच एप्रिलमध्ये आपण बघू शकता. हे राजीव गांधी स्टेडियम CBTला मोठी स्पर्धा आहेत. निश्चितच त्याचे आयोजक आहेत उस्मानचे मोठे भाऊ ताहिर पटेल यांच्या वतीने ही स्पर्धा केलवली जाईल. आणि या स्पर्धेची एंट्री फी आहे 3.5 लाख रुपये आणि प्रथम प्राइज आहे 20 लाख रुपये प्राइज आहे त्या स्पर्धेचा. मात्र ती स्पर्धा निश्चितच एप्रिल महिन्यामध्ये बघू शकता. या ठिकाणी बरेच मान्यवरांना आमंत्रण दिलं जाईल या विभागातून सुद्धा. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 10 लाख रुपये, तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 3.5 लाख रुपये असेल. फार मोठी स्पर्धा आहे, कारण तिथे मात्र बाहेरून सुद्धा टीमा येतील आणि जवळजवळ टीम झाल्यात त्या ठिकाणी. निश्चितच फार मोठी स्पर्धा आहे, सर्वात मोठी स्पर्धा या तलोजाच्या वतीने. थँक्यू थँक्यू. मात्र सर्वात मोठी स्पर्धा. मात्र यावेळेस पाहू शकता गोलंदाज अजरचा हा चेंडू स्लॉर गतीचा चेंडू होता. चेंडूवरती संकेत दिला, जरी झेल सुटली तरी सुद्धा मात्र एक अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडनं. आणि हा कमबॅकचं सूत्र दाखवलं अजरने. आणि हा चेंडू डाट चेंडू फेकलाय. धावसंख्या दप्पलका रूपातोय 8 धावा. 4 चेंडू फेकल्यात, एक आसमानी टोला पाहायला भेटला फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून. हा चेंडू गती पाहू शकाल गोलंदाजाची आजरची गती. तर जगदीश विचार केला रफ्तारकर सौदागर ज्याला म्हटलं जातं तशा प्रकारची गती या गोलंदाजाकडनं. अतिशय चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. मग चेंडू कशा प्रकारे चेंडू फेकला, सलग ब्लॅकहोलचा मारा. आणि एसटी रक्षक आपण पाहू शकाल टेनिस विश्वाचा सर्वात आक्रमक फलंदाज उस्मान पटेलच्या हातामध्ये डाट चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा गती प्रस्थापित केली, चेंडू गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडूवरती पार वेगाने आला क्षेत्ररक्षक समरा, मात्र काय करू शकला नाही, 2 धावा रोखू शकला नाही. आणि या 2 धावा चित्त्याचे वेगाने घेतल्यात. षटक क्रमांक पहिलं संपन्न आणि षटकामध्ये धावा जमवले गेल्यात. आजरच्या षटकामध्ये धावा 10 धावा. डीजे सदा पाठीशी आमच्या रगी जुवेली गावात गाजा वाजा, जुवेली गावात गाजा वाजा. मंगेश धुळे हा एकच राजा, बदलापुरात गाजा वाजा. मंगेश धुळे हा एकच राजा, जुवेली गावात गाजा वाजा. मंगेश धुळे हा. तर बघा सामना 4 षटकांचा असेल. निश्चित ज्यावेळेस संघनायक आले होते त्यावेळेस मात्र आम्ही सांगितलं होतं की सामना 4 षटकांचा असेल. वांगणी विपक्ष अमन 11 तलोजा 2 संघामध्ये. तर गोलंदाज मागच्या मॅचचा हिरो उस्मान पटेल काय गोलंदाजी फेकली, कारण तब्बल 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला आणि 3 सफलता उस्मानच्या नावावरती. या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल हा चेंडू अभेमध्ये जज करायचंय, मात्र त्याच्या हातामधून सहजरित्या पकडला गेला. पहिला बिग विकेट फलंदाज ज्या फलंदाजाने वादली केली होती ती मागच्या सामन्यामध्ये मागच्या मॅचचा हिरो दिलीप कांबरी. बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन टच वरती बाद झाला दिलीप कांबळे.
तर पहिला ब्रेक थ्रो ज्याच्या नावावरती मी म्हटलं होतं की चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज, ज्याच्या नावाचा डंका का ज्याला गणला जातोय मतलब रायगडचा टायगर उस्मान पटेल. पहिला चेंडूवरती विकेट, अप्रतिम क्रिकेट. उस्मान पटेलच्या नावावरती आणखी एक सफलता या मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा आसमानी टोला, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला मात्र त्याच्या आबाकाच्या बाहेर, वन बॉस ओव्हर द लाईन, सीमा पलीकडे हा दमदार चौकार. त्यांच्या बोलिंग झाली धावड्या पार्टीला अंग पारावरती आली कपरी मांगर स्नीकर धावड्याला मंग बसला स्टार्टर आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. थँक्यू. चौकार आलाय मात्र एकतर्फी किल्ला लढवताना पाहतोय जगदीश. आपण विचार केला तर प्रकाशने एक षटकार एक चौकार दाखवलाय आणि वैयक्तिक धापलकावर धावा 14 पाहतोय आणि वैयक्तिक 14 धावांवर खेळताना पाहतोय प्रकाशला. अप्रतिम क्रिकेट प्रकाश. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न, लिडिंग एज फलंदाज बाद, बिग विकेट. परिश्रमान हो लई श्रमान परिश्रमान सुखाचा करून त्याग साऱ्या सुखाचा करून त्याग तुला मंगेश भाईनं बनवला वाघ का फिरतोस लांडग्या माग मंगेश भाईनं बनवला वाघ का फिरतोस लांडग्या माग मंगेश भाईनं बनवला वाघ का फिरतोस लांडग्या माग मंगेश भाईनं बनवला वाघ का फिरतोस लांडग्या माग. कविवाल्या बोला माझ्या डीजेला कविवाल्या बोला माझ्या डीजेला. थँक्यू डीजे. आणखी एक सफलता या षटकामध्ये उस्मानच्या नावावरती दुसरी सफलता. कारण का मोठा क्रिकेटर गणला जातो टेनिस विश्वामध्ये दुबईपर्यंत खेळणारा हा खेळाडू. मात्र भाग्य असेल आमचं सुद्धा मात्र त्याला खेळताना पाहतो या मैदानावरती. हा चेंडू शाडापल्यांचा चेंडू पाहू शकाल, अतिरिक्त बॉम्ब्स. चेंडूला मात्र अप्परकटच्या माध्यमातून खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि हा डॉट चेंडू उस्मान पटेलचा. हा डॉट चेंडू 4 चेंडू 4 धावा खर्च केल्यात उस्मान पटेलने आणि 2 ब्रेक थ्रो मिळवून दिला आहेत आपल्या संघासाठी. ज्या जगदीश विचार केला तर उस्मान पटेलने मात्र या मैदानावरती आपल्या नावाचा परिचय छाप सोडली आहे. हा चेंडू लॉर फुलटसचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली, कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल येते, ताईर चेंडूवरती फार वेगाने आला, सिंगलच्या माध्यमातून धापलक पुढे जाते आणि धापलकावर धावा, स्कोर मोजून 15 धावा धापलकावर. खऱ्या अर्थाने वांगणीचा संघ थोडंसं मात्र बॅकफुटला आहे. कारण उस्मा सारखा फलंदाज गोलंदाज जेव्हा मोठा खेळाडू आपल्या सोबत खेळतो तेव्हा एक दर्पण आणि प्रेशर असतोय. जगदीश तो प्रेशर मात्र वांगणी संघापुढे, ज्या वांगणी संघाने मात्र या स्पर्धेचा सर्वात हाय स्कोर 93 धावा कुठल्या, मात्र तो वांगणी संघ थोडासा बॅकफुटला येतोय. काय म्हणणं असेल जगदीश? निश्चितच कारण थोडंसं दडपण असेल कारण तलोजा संघ म्हटला की फार मोठा संघ आहे, मात्र तेवढाच वांगणीचा दमदार संघ बघतोय. ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये पार क्रिकेटची मोठी दादागिरी प्रस्थापित केली होती. तर या ठिकाणी निश्चितच आमचे पाहुणे या ठिकाणी येऊन आमची रजा घेतात. कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. बघू शकता आपण इथं मात्र पंच खेळाडूंना पाणी कसं प्यावं कसं प्यायचं ते दाखवतात. कारण पाणी नेहमीच बसून प्यायला पाहिजे. निश्चितच मित्रांनो आपण लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण उभ्याने राऊंड किंवा सूर्याकडे बघून पाणी पितो त्यावेळेला त्रास होतोय, मात्र नेहमीच बसून पाणी प्यावं लागतं मैदानामध्ये आहे. कारण पंच कशा प्रकारे पाणी प्यायलं जाते दाखवताना मात्र या ठिकाणी वांगणी संघाकडून निश्चितच सादी केलेवनचे मालक सन्माननीय सईद गाजी सर यांच्याकडून या वांगणी संघाला शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेला सुद्धा, कारण फार मोठे व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये संघ खेळतोय वांगणीचा, मात्र त्यांच्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं सुद्धा
हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. निश्चित मात्र बऱ्याचशा मात्र आपल्या मान्यवरांच्या शुभेच्छा आल्यात. कारण या स्पर्धेला साकार करण्यासाठी फार मेहनत आणि आपण पाहू शकाल बरेच जरी वर्ष पहिलं असलं जगदीश तरी या स्पर्धेला मात्र उच्चांक गाठलाय. अतिशय मोठी स्पर्धा आहे आणि मी म्हणेन येणाऱ्या मात्र क्षणामध्ये येणाऱ्या काही जशी जशी ही स्पर्धा शिरकाव करेल तसं मात्र या स्पर्धेला मात्र मोठं करण्याचा प्रयत्न आमचे प्रमुख आयोजक आपण मयूर मेहर मात्र शाखा प्रमुख करण्याचा प्रयत्न. दरम्यान हा जबरदस्त क्लास टायमिंग चेंडू सीमा पलीकडे आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार. तर अली पटेल या गोलंदाजावरती गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय फलंदाजाकडनं. हा चेंडू ऑफस्टिक वरती चेंडू फेकला. या चेंडूवरती छेडखानी करण्याचा प्रयत्न. चेंडू फार चांगला होता. वाईट यॉर्करचा वापर. जगदीश पाहू शकाल कमबॅक कसं केलं जातंय. उदाहरण पाहू शकाल अली पटेल या गोलंदाजाकडनं पहिल्या चेंडूवरती जरी चौकार कुठला त्यानंतर आपल्या लाईन लेंथवरती नियंत्रण ठेवला आणि अचूक चेंडू फेकला. फलंदाज होता आपण पाहू शकता लक्ष्मण. हा चेंडू जबरदस्त प्रॉपर टायमिंग चेंडू सीमा पलीकडे कव्हर क्षेत्राच्या बाहेर हा दमदार चौकार. तर जगदीश पहा सर्वात सेफली फटका ज्याला म्हटलं जातं नेत्रदीप फटका डोळ्याचा पाडणं फेडणारा फटका या फलंदाजाकडनं जो कव्हरचा क्षेत्ररक्षक त्याच्या वर्ण मारण्याचा प्रयत्न सक्सेस झाला. चौकार आलाय आणि चौकारानंतर धावसंख्या वाढेल. धापलकबर धावा आपण पाहू शकाल 23 धापलकबर धावसंख्या जमवली गेली आहे. तर आपण पाहतोय वांगणी संघाकडनं हा चेंडू ब्लॅकहोलचा मारा. अतिशय चांगली गोलंदाजी. जरी एका चेंडूवर चौकार आला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू अशा प्रकारचं मात्र जास्तचं उत्तर या दोन्ही संघाच्या माध्यमातून कारण हम भी किसी से कम नाही मात्र वर्णन करताना पाहतोय या गोलंदाज आणि फलंदाजाकडनं. हा चेंडू मात्र तारीखीत देण्याचा प्रयत्न डायरेक्ट किट आणि एक झटका बिग विकेट फलंदाज बाद. तर जगदीश आपण पाहिलं होतं मलंगड विभागामध्ये वंगणी संघ खेळताना कारण आदर्श चषक 2018 मध्ये 2017 मध्ये आपण पाहिलं होतं. अतिशय चांगला क्रिकेट दर्शवला होता. वांगणी संघाने प्रभावित केलं होतं आम्हाला सुद्धा. मात्र तो वांगणी संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये उंच भरारी घेतली होती. 93 धावा कुठल्या होत्या. एकतर्फी सामना जिंकला. मात्र या सामन्यामध्ये नेमकं घडलं काय सुरुवात चांगली नव्हती. फ्लाइंग स्ट्राईक दिली नाही आणि त्यानंतर मात्र पहिल्या विकेटसाठी फक्त आणि फक्त दादाबांची पार्टनरशिप झळकावली. त्यानंतर उस्मान पटेलची गोलंदाजी. उस्मान पटेलने 2 ब्रेक थ्रू मिळवून दिलं आणि आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला. तो टर्निंग पॉईंट ठरला या सामन्याचा जर पूर्वार्धाचा विचार केला तर. त्याच्यानंतर अली पटेल या गोलंदाजाचा वापर केला. अली पटेलने तर धावा खर्च केल्या 5 चेंडू मागे 8 धावा आणि 1 सफलता मात्र सांख्यिक यश प्राप्त केलंय मात्र संघाने. हा चेंडू बाकोलचा मारा एष्ट्या उद्ध्वस्त आणखी एक बिग विकेट सफलता प्राप्त करतोय अली पटेल याच्या नावावरती हा विकेट बिग विकेट. Thank you.
थँक्यू डीजे मास्टर. 23 धाबा दाबाल कबर. 23 धाबा 3 षटकं संपले गेल्यात. 23 धाबा दाबाल कबर. अतिशय चांगला प्रकारचा परफॉर्मन्स अमन 11 तलोजी संघाने दाखवलाय या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये. जगदीश आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला म्हणेल, कारण उस्मान पटेल सारख्या संघा पुढे तर मी म्हणे 50 ते 55 धावा कुठनं फार महत्त्वाचे असतात. कारण उस्मानचा बल्ला बोललाय मैदानावरती तर या धावा सहजरित्या पूर्ण करू शकतोय. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा क्लास टायमिंग खराब क्रिकेट. चेंडू सीमा पलीकडे आणि हा चौकार. थँक्यू डीजे. मात्र पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण केलं अली पटेलने. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजिंग उस्मान पटेल जातोय. मात्र ही ओळख आहे मोठ्या संघांची, जेव्हा जेव्हा खराब परफॉर्मन्स दाखवाल मध्ये चुकीला माफी नसते. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल पंच आमच्याकडे बोलतील. अतिरिक्त धाव जमवली जाईल. दापल कबर धाबा. स्कोर मोजून 28. आता शेवटचं षटक डेट ओव्हरचं षटक म्हटलं जातं. डेट ओव्हरच्या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धाबा कुटायला लागतील या वांगणी संघाला. आघाडीचे फलंदाज 3 फलंदाज बाद झाल्यात. दिलीप बाद झाला. बरेचसे फलंदाज बाद झाला. प्रकाश सुद्धा. हा चेंडू मात्र गेला. क्षेत्ररक्षक पाहू शकाल उस्मान पटेलचं अप्रतिम क्रिकेट. दर्जा काय असतो क्षेत्ररक्षकामध्ये? 3 दलाला फार महत्व असतो जगदीश. क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर गोलंदाजी आणि फलंदाजी. मात्र जो साजेशी कामगिरी करेल तो संघ मात्र चांगला वर्चस्व गाजवेल आणि सुपर 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये वर्चस्व गाजवेल. हा चेंडू शाडापल्यांचा चेंडू ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून माझ्या चेंडूला पार करायचं होतं. कुठलाही संपर्क होत नाही आणि हा डॉट चेंडू. डॉट चेंडू धावसंख्या आपल्याला खबर 29 धावा 29. शेवटचं षटक आहे. काही चेंडू शेष. एकात मोठा फडगा. हा चेंडू जबरदस्त चेंडू. एष्टा उद्ध्वस्त. बिग विकेट. फलंदाज बाद होतोय. टँगडीचे मात्र विकेट नंबर आपण बघू शकाल 5वा फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी. सपवान गोलंदाज आपण पाहू शकाल. सपवानने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. जर खराब क्षेत्ररक्षण केलं नसतं तर मी म्हणे आणखी कमी धावा असल्या असत्या. मात्र थोडंसं खराब अली पटेल करणं मात्र तो चौकार गेला आणि त्या 3 धाव्याची पेनल्टी मात्र भरावी लागली. कारण एकच धाव अंकित झाली असती मात्र त्या 4 धावा वसूल केल्या. दापलकावर धावा वाढल्या आणि दापलकावर धावा पत्ते आपण 29 धावा. 4थं षटक डेट ओव्हरचं षटक. गोलंदाज सपवान. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू वरती फार वेगाने खराब क्रिकेट. चेंडू सीमा पलीकडे. आणखी एक चौकार. थँक्यू. तर चौकार आले. चौकारानंतर धावसंख्या दापलकावर 33 धावा. 33 धावा दापलकावर. या चेंडूवरती जगदीश मी म्हणे षटकार आला तर फायटिंग टोटल ज्याला म्हणू शकाल आपण फायटिंग टोटल पाहायला भेटेल. हा चेंडू मोठा फडका. चेंडू सीमा पलीकडे. आणखी एक ब्रँडेड चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आणि या चौकारानंतर षटक क्रमांक 4 संपन्न. धावसंख्या दांबलकावर पाहतोय 37 धावा. 38 धावांचं लक्ष असेल. संध्याकाळचं सत्र आहे जगदीश आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या 38 धावात सुद्धा मागं ठरू शकतात. तर उस्मान पटेलचा बल्ला बोलणं फार महत्वाचं आहे. उस्मान पटेलचा बल्ला बोलला तर या मैदानावरती सहजरित्या सामना जिंकू शकतोय अमन 11 तलोजा संघ. तर उस्मान पटेल लवकर बाद झाला तर सामन्यामध्ये हा कमबॅक करू शकतोय वांगणी संघ. मग सामना जिंकणार कोण? अमन 11 तलोजा संघ
की वांगडी संघ या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली. थँक्यू. हॅलो. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्येत आपण कबर पाहू शकाल. 4 षटकं संपली गेल्या. पूर्वार्धात संपलाय आणि सलामीची जोडी मैदानावरती उस्मान पडेल आणि अली पडेल ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहू शकाल. उस्मान पडेल स्ट्रायकेनला मात्र गोलंदाज पाहू शकाल. सर्कल पारपती षटक मयूरचा वापर. पहिला चेंडू अपड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सीमा पलीकडे उस्मानचा बल्ला बोलतोय मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती हा चौकार. गुड शॉट. शिवसेनेचा वाघाला शिवसेना फक्त एकच शिवसेना 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 शिवसेना. थँक्यू. पाहू शकाल उस्मान पडेल अप्रतिम क्रिकेट. इनसाइड आउट कसं खेळलं जातंय उदाहरण दाखवलंय. अप्रतिम चौकार अप ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू गेला कव्हर पॉईंटच्या वरनं हा चौकाराने सुरुवात केली आणि 4 धावा उस्मान पटेलच्या खात्यामध्ये आणि सांख्यिक खात्यामध्ये. हा चेंडू शॉर्ट पॉवरफुल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर 1 बॉक्स ओव्हर द लाईन सीमा पलीकडे. दुसरा दमदार चौकार उस्मान पटेलच्या बॅट मधून. शिवसेनेचा वाघाला शिवसेना थँक्यू जय. थँक्यू. 2 चेंडूवर 2 चौकार. कारण पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार अलीच्या नावावरती आहेत. उस्मान पटेल मात्र 3 चेंडूवरती 3 चौकार दाखवेल का इम्प्रेस केलाय. 2 चेंडूवर 2 चौकार उस्मानच्या बॅटमधून. हा चेंडू व्हॉट अ शॉट सिलेक्शन. चेंडू मायटी स्ट्रोक इनसाइड आउट शॉट सिलेक्शन. चेंडू बँडेड षटकारासाठी उस्मान पटेलच्या बॅटमधून हा गगनचुंबी षटकार. थँक्यू. नक्कीच मात्र जे यंग खेळाडू असतील त्यांच्यासाठी मात्र फार प्रेरणास्थान असतील. कारण शॉर्ट सिलेक्शन कसं करावं मात्र उस्मान पटेलकडनं एक शिकण्यासारखं असेल. कारण इनसाइड आउट जेव्हा शॉर्ट सिलेक्शन करतोय बॉडी बॅलन्स फार महत्वाचं असतंय. ती बॉडी बॅलन्स उस्मान पटेलकडनं आपल्याला पाहायला भेटलं. हा चेंडू अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू सीमा पलीकडे
आणखी एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी. थँक्यू डीजे, थँक्यू. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स. 4 चेंडू आणि 4 चेंडू वरती मात्र 20 धावा. जगदीश मात्र वादळ आलाय उस्मान पटेलच्या नावाचा. 2 चेंडूवरती 2 चौकार आणि 2 चेंडूवरती 2 षटकार. अप्रतिम क्रिकेट. उस्मान पटेल ऑन द फायर. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पलीकडे. आणखी एक चौकार. मात्र तिसरा चौकार असेल उस्मान पटेलच्या बॅट मधून. कारण म्हटलं जाते का म्हटलं जातं रायगडचा टायगर या फलंदाजाला. ही त्याची ओळख आहे आणि ही त्याची कामगिरी आहे. कारण कुठल्याही बाजूने खेळू शकतोय फलंदाज आणि हा चौकार आलाय 24 धावा दाबलगावर. हा चेंडू टॉप पेच. मात्र महत्वाचा झेल असेल फलंदाज बाद उस्मान पटेलच्या पारीचा अंत. 6 चेंडू 24 धावांची एक अप्रतिम इनिंग्स आणि 24 धावांवरती उस्मान पटेल बाद झाला. बिग विकेट. एक नंबर नाव गाजतई जिल्हाभर. वामन मात्र एक नंबर नाव गाजतई जिल्हाभर. हॅलो. तर बघा ज्या कामासाठी उस्मान गणला जातोय त्यांनी मात्र आपलं काम तमाम केलं. 24 धावा पहिल्या षटकामध्ये. अतिशय चांगली फलंदाजी आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक त्याची फलंदाजी बघण्यासाठी आल्या. जरा जोरदार टाळ्या होत्या या रायगडच्या टायगरसाठी ज्यांनी यावेळेस बदलापूरच्या विभागामध्ये येऊन चांगले दमदार फलंदाजी केली आहे. 24 धावा कुठल्या पहिल्या षटकात. मात्र विकेट सुद्धा गमावलाय. शेवटचा चेंडू होता मात्र अतिघाई संकटात नाही. जर स्ट्राईकला रोटेट केलं असता तर निश्चितच सामना लवकर संपवला असता. गोलंदाज दिलीप कांबरे आला स्ट्राईकला. सम्रा पटेलला बघतोय आपण. नॉन स्ट्रायकरला अलीला बघतोय. मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सम्रा बॅकफुटला आले होते. कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये. एक धाव घ्यायची होती मात्र घेऊ शकला नाहीये. पहिल्या षटकामध्ये दमदार 24 धावा आल्या. तेथून मात्र संघ चितूरचा विजय प्रस्थापितच्या दिशेने जाईल. मात्र वांगणी संघ कधी कमबॅक करेल या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. कारण दिलीप सारखा चांगला गोलंदाज बघतोय मैदानावरती. दुसरं षटक. सम्रा बॅकफुटला आल्या थोडस अडगडत खेळतोय. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलं जातोय. 25 धाबा धापलकावरती झाल्यात. अतिशय चांगली कामगिरी केली आहे सामन्यामध्ये. सेकंड सत्रामध्ये अली स्ट्राईकला. मागच्या सामन्यात सुद्धा 3 चेंडूवरती 3 चौकार दाखवले होते अली पटेलने. तो अलीला बघतोय मैदानावरती स्ट्राईकला फलंदाज. रिव्हर्स फटक्याचा वापर या ठिकाणी मात्र सफल होत नाहीये. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता जातोय. गुड बॉलिंग दिलीप कांबरेची. चांगली गोलंदाजी बघायला मिळतं आपल्याला षटकामध्ये. तर जेव्हा उस्मान बाद झाला तेव्हा मात्र थोडंसं दडपणे संघावरती आलं. निश्चितच सुटकेचा निश्वास सोडला असेल या वांगणी संघाने. अली हा चेंडू लगभग ऑकलाईनचा होता. गॅप करू शकला नाहीये. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सम्रा मात्र नॉन स्ट्राईक घेतला आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षक तेवढंच केलं होतं मात्र 2 धावा रोखू शकलं नाहीये. 2 धावसंख्या पुढे सरकते. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 धावांची गरज असणार आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी या अमन 11 तळोजा संघाला. दिलीप षटका दिला.
पुढचा चेंडू अलीसाठी ऑफ ड्राईव्ह करतोय. चेंडू मात्र कव्हर पॉइंटला. मनोज चेंडूवरती येतोय, मात्र चेंडू या ठिकाणी अडवला होता, मात्र तरी सुद्धा जातोय चेंडू. सीमा पलीकडे जातोय. वेग होत आहे चेंडूवरती. दमदार चौकार. मला आमदार झाल्यासारखं वाटलंय, तू माझ्याकडे. मला आमदार झाल्यासारखं. तर बघा 4ने धावसंख्या पुढे सरकले. अतिशय चांगली धावसंख्या नोंदवली गेली आहे. या पहिल्या षटकामध्ये होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिला चौकार. रिव्हर्स फटक्याचा वापर. शानदार स्टॉक. चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझनला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि धावसंख्या बघतोय धावपलक वरती झाली आहे. 35 धावा. षटकार आहे निश्चितच. चौकार 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 आहे. 36 धावा. 35 धावा धावपलक वरती. जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान. पाटील गा बन नाणेफेकी साठी या. निश्चितच या ठिकाणी करवई संघ सुद्धा आलाय. त्यांचं स्वागत केलं जातोय शब्दसुमनाने, कारण कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ दाखवलाय करवई संघाच्या वतीने. सम्रा यावेळेस मात्र दुरूनच खेळतोय. चेंडू अभेत होता आणि आज सुद्धा एक चौकार बघतोय आपण. आणि सामना जिंकलाय. सामना फिनिश केलाय तो मात्र अमन 11 तलोजा संघाने. मात्र या स्पर्धेमध्ये वांगणी संघाने भाग घेतलाय, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं लाख लाख आभार. सम्राट म्हणून गाजला 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 गाजला. शिवसेना प्रमुख एकच साजला साजला. शिवसेना प्रमुख एकच साजला. कणकर बाणा एकच राणा. शिवबाणा